तुमच्या डोक्यात फ्लॅट घ्यायचा विचार आला तर लगेच फ्लॅट घेता येत नाही. त्यासाठी काही प्रोसेस असतात आणि त्या प्रोसेसचा एक पार्ट आहे म्हणजे आपले चॅनल पार्टनर, रजिस्टर्ड सेल्स पर्सन रिअल इस्टेटमधले, की जे आपल्याला खूप हेल्प करतात. सो इनिशियल स्टार्ट होता आपला फ्लॅट बघण्यापासून किंवा इन्क्वायरीपासून. आपण एखाद्या ठिकाणी गेलो किंवा कुठे ऑनलाईन एन्क्वायरी केली की आपल्याला कॉल्स यायला सुरू होतात. सो तीच व्यक्ती आहेत की ज्यांच्या थ्रू आपण पहिले फ्लॅटचे व्हिजिट करतो. आज आपण बोलणार आहे अशाच लोकांबद्दल की जे आपल्याला घर मिळण्यासाठी स्वतः खूप प्रयत्न करतात. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटर ब्लॉगर. आपण सुरू करूया. दुसऱ्यांना चांगली घरं मिळावी म्हणून हे लोक खूप जास्त ट्राय करतात. भरपूर फ्लॅट दाखवतात. असं नाही की तुम्हाला एकच फ्लॅट दाखवला, तुम्हाला 20, 30, 50 तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार, वेगवेगळ्या एरियाच्या रिक्वायरमेंटनुसार फ्लॅट दाखवतील. त्याच्यानंतर तुमची फ्लोर प्लॅनची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला 1 BHK हवं आहे, 2 BHK, 3 BHK, बंगलो हवा आहे, प्लॉट्स हवा आहेत, त्या हिशोबानुसार ते तुम्हाला हेल्प करतात. आणि त्यातल्या त्यात जो चुकीचा फ्लॅट असेल ते दाखवत नाही. तुमच्या कुठल्या फ्लोअरला आहे तो तुम्हाला सांगतात. तुमचं बजेट काय आहे, तुमच्याकडे डाऊन पेमेंटची अमाऊंट किती आहे, त्याच्यानंतर किती रुपयाचं लोन करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार, अभ्यास, रिसर्च करून मग ते तुम्हाला प्रॉपर एक्झॅक्ट जो तुमच्या सगळ्या क्रायटेरिया मीट होतील असा फ्लॅट दाखवतात. म्हणूनच हे लोक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहेत असं मला म्हणायला आवडेल. सो ह्या लोकांचं काम खूप चांगलं आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना सिटीमध्ये कमी त्रासाचं चांगले फ्लॅट बघायला भेटतात. आता काय होतं, सो आपण वैयक्तिक जर फ्लॅट बघायला गेलो तर आपल्याला पॉसिबल होत नाही आणि आपण प्रत्येक साईटवर जाऊन तर बघू शकत नाही. आणि जरी गेलो तरी ते ॲक्च्युली त्याच्यात वेळेचा वेस्ट होतो. इवन जसं आपण थांबू तसं कॉस्ट पण वाढत राहते. त्यामुळं ह्या लोकांचा पार्ट इथे खूप महत्त्वाचा येतो. सो हे डायरेक्टली कस्टमरकडून त्यांना काही कमिशन मिळत असेल नसेल तो पार्ट वेगळा. त्यांना बिल्डरकडून जो काही कमिशन मिळतं त्या कमिशनमधूनच हे लोक आपल्याला व्हिडिओ फ्लॅट्स दाखवतात. सो मला असं वाटतं की हे खरंच म्हणजे स्वतःला फ्लॅट हवा आहे या हिशोबाने रिसर्च करूनच ते तुम्हाला घर दाखवतात. आणि ही गोष्ट सोपी नाही आहे. एका कस्टमरला 10 फ्लॅट दाखवणे, असे भरपूर कस्टमर येतात. त्या सगळ्यांना अटेंड करून त्यांना घरं दाखवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला खूप इझी वाटतं. आता कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की काही मुलं मी बघितलेत की आम्ही नॉर्मल चहा प्यायला उभं राहिलो तरी ते लोक येतात आणि विचारतात तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे का, तुम्ही ॲटलिस्ट व्हिजिट तरी करा. अशी कॉम्पिटिशन वाढली आहे. सो या कॉम्पिटिशनमध्ये सर्वाइव्ह करून तुम्हाला प्रॉपर हवा तो फ्लॅट दाखवतात. सो त्या व्यक्तींसाठी खरंच एक थम्सअप. व्हिडिओ त्यांच्यासाठी लाईक करा. त्याच्यानंतर बजेटमध्ये बसलं, सगळं बरोबर आहे. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंटेशनच्या पार्ट, सगळं डॉक्युमेंट कलेक्ट करणं, तुमचं लोन प्रोसेस होतं आहे नाही होत, ह्या सगळ्या गोष्टी पण मध्ये ते हेल्प करतात. हेल्प केल्यानंतर लोन प्रोसेस झाल्यानंतर काही पार्टनर्स असे आहेत की अगदी जोपर्यंत आपल्याला पोझिशन मिळत नाही तोपर्यंत कस्टमरशी कनेक्टमध्ये राहतात. सो हेच मला सांगायचं होतं की या लोकांचा पार्ट आता ॲक्च्युली खूप मोठा पार्ट म्हणावा लागेल. ॲटलिस्ट या अर्बन किंवा मेट्रो सिटीजमध्ये, पुणे, मुंबई किंवा बाकीच्या ज्या काही सिटीज आहेत त्याच्यामध्ये यांचं काम खूप मोठं आहे. आपल्याला अजिबात त्रास पडत नाही. जस्ट आपली रिक्वायरमेंट सांगा, आपल्याला प्रॉपर कॉल येणार आणि हेच आहे. सो मला असं वाटलं की हे पण एक पार्ट आहेत की ज्याच्याबद्दल खूप कमी लोक बोलतात. तो म्हणूनच आपण व्हिडिओ बनवतो आहे. सो जुने व्हिडिओ पण बघून घ्या आणि हा व्हिडिओ
लाईक करा. आपल्या सेल्स पर्सनला ज्याच्या थ्रू तुम्ही घर घेतलं आहे त्यांना शेअर करा, किंवा तुम्ही प्लॅन करत असाल त्यांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.